ठीक आहे. काय नाव बॉलर कोण आहे? फुलसिंग. फुल फुलसिंग. फुलसिंग मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आणि दोन फलंदाज मात्र सज्ज आहेत. हेमंत परब. चला मॅच ऑन करा प्लीज. बराचसा वेळ मात्र वाया जातोय. चला वेळ कमी आहे. पहिलाच फटका ऑनच्या दिशेने. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. ऍक्सिडेंट होणार का? आता एकच गाडी, दोन गाडी एकाच ट्रॅक वरती. अपघात तर होणं होतं. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. डीजे प्रथमेश होऊन जाऊन दे सुंदर संगीत. नवीन बॅट्समनचं नाव काय? हो आता पवित्रा हॉस्पिटॅलिटी ना. चला सर पुढचा सामना असेल पवित्रा हॉस्पिटॅलिटी आणि बीपीजीसी सिक्युरिटी. दोन्ही संघनायक यायचं आहे. फरीद यांना माघारी परतावं लागतंय. नवीन बॅटर फरीदची जागा भरण्यासाठी दाखल होत आहेत. बापू गायकवाड. हो एक वेगळा स्ट्रोक. अंडरमची आठवण मात्र ताजा झाली. खरं तर बॉक्स क्रिकेट म्हटलं तर असंच मात्र फटकेबाजी केली जाते. खरं तर सर्कलच्या आतमध्ये बरेचसे खेळाडू आहेत. ऑफच्या दिशेने मात्र चेंडू टोळवला जातोय. फुलसिंग सध्याच्या घडीला फुलसिंग. फुलसिंग यांचा खराब चेंडू. पंच आमच्याजवळ वळतायत. इशारा आला. इट इज व्हाईट बॉल. धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा. बापू गायकवाड खर तर हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय. ऑफच्या दिशेने आपण जर विचार केला तर खेळाडू आहेत. आता सिंगल डबल आपण जर विचार केला तर सिंगल डबल वरती प्राधान्य दिलं जातंय. खरं तर बीपीजीसी टायगर्स फलंदाजी करताना दिसत आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. फुलसिंग सध्याच्या घडी गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी. आता हा कुठला सुपला शॉट. पण सुपला शॉट कुठेतरी फसला आणि घेतलं जातं विकेट. यस डीजे. धन्यवाद डीजे. महेंद्र चव्हाण सध्याच्या घडीला फलंदाजी ट्रॅक वरती दाखल होत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती विजय चांगली गोलंदाजी केली फुलसिंग यांनी. दरवर्षी मात्र
आपण जर विचार केला तर हे दुसरं वर्ष आहे आणि दुसरं वर्ष मात्र भेटीला आलेलं आहे सातत्याने. या दिवसाचे आपण प्रत्येक खेळाडू खरं तर बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्ड क्लबचे सर्व मात्र जे वर्कर्स आहेत, जे अधिकारी पदाधिकारी खरं तर या दिवसाची आज वाट बघत होते आणि तो दिवस आज कुठेतरी उंगवला आणि कुठेतरी चांगलं क्रिकेट. स्ट्रायकरचा माणूस यायचा आहे, स्ट्रायकरचे 12th मॅन. हाय हाय इथे एक आलाय तो गेला. ओके हा बिग हिट करायचा होता. पंचांचा बोर्ड आकाशाकडे, एका मागे एक विकेट मात्र माघारी परततायत. जबरदस्त गोलंदाजी. डीजे प्रथमेश होऊन जाऊन ते सुंदर संगीत. चला नेक्स्ट मॅच. धन्यवाद. चला बीपीजीसी सिक्युरिटी या, तुमचा समोरचा संघ इथं दाखल झालाय. नाणेफेकीसाठी यायचंय. भूषण दादा नाणेफेकी करून घ्या. पवित्रा हॉस्पिटॅलिटी. लाल बिग हिट, मोठा फटका खेळलाय. खरं तर चेंडूला उडवलाय. इथं काय झालं, पण बॅलन्स मात्र सावरला जातोय आणि सध्याच्या घडीला एक धाव. आता जणू काय हार्पर ट्रेननी मात्र प्रवास सुरू आहे का काय. आता तुम्हाला गेअर बदलावे लागतील, किंबहुना तुम्हाला आता पुन्हा एक्सप्रेस मध्ये तुमची गाडी पलवावी लागेल आणि एकच गेअर असेल, टॉप गेअर. आता धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा. बीपीजीसी सिक्युरिटी गार्ड. आता संधी निर्माण झालेली आहे. ओहो, आता हा कुठला तरी सिनेमाचा ऍक्शन शॉट होता का काय. यस, म्हणजे डायरेक्टर सांगतात ना की बाबा उडी मारा, तशी मात्र उडी मारली. 91. अब भाई कुछ नहीं मिलेगा, पण प्रयत्न केला होता. कौतुक करावं लागेल विजय यांचं. महिला मंडळ तुमचं पण हार्दिक स्वागत असेल. खरं तर रणरागिणी आहात तुम्ही. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. हॅलो 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 डीजे जरा 2 मिनिटं. मी परत रिक्वेस्ट करतो, सिक्युरिटी गार्ड, बॉम्बे प्रेसिडेन्सी सिक्युरिटी गार्ड, प्लीज फोटो सेशन बंद करा आणि प्लीज स्टेज जवळ या. प्रत्येकाला सांगण्यात येते, 10 वेळा तुम्हाला कळवलंय, स्टेज जवळ या. फक्त कॅप्टनला बोलवतोय. कॅप्टन कोण आहे? कॅप्टन त्वरित संपर्क साधावा. वरचा हुकूम. 9 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. खरं तर फुलसिंग आणि विजय या गोलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय या ट्रॉम्बेच्या मैदानामध्ये. नाणेफेकी करून घ्या. आचार्य नवीन फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकला टॉस? सिक्युरिटी, पवित्रा हॉस्पिटॅलिटी. आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजाचं नाव सागर.
सागर आता बघायचं विकेटची भरतील का घागर, कारण नाव आहे सागर. ओ इथं मात्र विकेट नाही, वाईटनी मात्र त्याची घागर भरली जाते. पहिला चेंडू अवांतर दिशाईन. यस केशव कोळी, एकदा केशव कोळीसाठी जोरदार ताल्या जाऊन दे. काल त्यांचा साखरपुडा संपन्न झाला. कोणला बोलवलं नाही त्यांनी लग्नामध्ये जाऊ नका. सर्वांना ते सांगते, सर्वांना बोलवलेलं, तुम्हीच नाही आले, त्याच्यामध्ये आमची चुकी नाही आहे. बॅटची कड आणि सागर यांनी आपली भरली विकेटनी घागर. यस डीजे जो प्लेअर आहे संतोष, मला एवढा स्पेशल प्लेअर आहे, त्याला चायनावरनं बोलवलेला आहे. धन्यवाद डीजे. हो एक महत्वाची अनाउन्समेंट. खर तर चायनाचा खेळाडू भारतामध्ये करतोय काय? संतोष खास करणं चायनावरनं मागवलेला हा खेळाडू सध्याच्या घडीला बॅटिंग ट्रॅक वरती, नाव आहे संतोष. खर तर चायनाचं वस्तू इथं बँड आहे, पण फलंदाज चालतील. आडव्या बॅटनी मात्र फटका खेळलाय. चायना स्ट्रोक आपण म्हणूया, चायना स्ट्रोक आपल्याला बघायला भेटला. हा ट्रिपल राईस होता, आता मंचुरियन बाकी आहे. ट्रिपल शॉट नंतर 1000 राईस पण आपल्याला बघायला भेटेल. म्हणजे चायना म्हटलं तर एक एक मात्र डिश आहेत. आता दादाला कसं बोलवलं तुम्ही? पवत आले का? कुठला एरोप्लेन होता, हेलिकॉप्टर होता का काय होता? करुणावरून आलेत काय? म्हणजे इथंच राहिलेत. अच्छा, भारतीय नागरिकत्व त्यांनी मिळवलंय. आधार कार्ड पॅन कार्ड स्वस्तामध्ये बनवून भेटतील. संतोषा संतोषा. संतोषा सर राग मानू नका, एंटरटेनमेंट आहे. कारण तुमचं नाव घेतलं तर पहा, माझे मायबाप त्यांच्या चेहऱ्यावरती हसी मात्र आपल्याला बघायला भेटलं. आणि एक धाव आरोग्यासाठी असं आपण म्हणूया. हो काय फिल्डिंग आहे. आठवण आली आम्हाला. आधी हे काय घडलं? पंचांवरती हल्ला केला जातोय. पंचांचं बोट धावतायत. यस 2 धावा, 2 धावा पूर्ण केल्या. खर तर बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्ड क्लब आज कुठेतरी मात्र त्यांच्यासाठी एक सण आहे. मग ईद म्हणा, दिवाळी म्हणा, दसरा म्हणा, कारण आज एक दिवस क्रिकेटसाठी असं आपण म्हणूया. वर्षभर तुम्ही सातत्याने काम करत आलात. कोणाच्या खांद्यावरती ओझं आहे, पण ते आज त्यांच्या खांद्यावरती ओझं नाही आहे. काय करायचं? बॉलर्स नेम रवी. रवी संतोषा. खर तर हा टाइमपास होता, टाइमपास होता. आता शेजवान चटणीचा शॉट आपल्याला बघायला भेटेल. मीने अगोदरच सांगितलं. आता नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. आता हे क्षेत्ररक्षक काय करतायत? कॉमेडी विथ कपिल चा शो आपल्याला बघायला भेटला. इथं मात्र मागून आवाज येत आहेत, व्हॉट अ शॉट. हा चायनाचा शॉट होता. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहेत. रवी सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द स्ट्रोक. मिड विकेटच्या दिशेने घुटना मात्र टेकलाय आणि अक्षरशः अप्रतिम क्षेत्ररक्षण खेळाडूच्या माध्यमातून बघायला भेटली. आता ही लो स्कोरिंग मॅच असेल का काय? कारण
या ग्राउंडचा पण जर विचार केला तर 4 षटकामध्ये कुठेतरी 50 धावा कमी पडतात, 60 धावा कमी पडतात. पण सकाळचं सत्र आहे आणि लो स्कोरिंग मॅचेस जास्त मात्र बघायला भेटलेले आहेत. पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल डीजे. प्रवीण हा एकदम बासमती राईस आहे. चावल हा बासमती चावल. चावलवर जय बोला देवा. धन्यवाद. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्यांना प्रेमानं बासमती चावल असं म्हटलं जातं ते सध्याच्या घडीला बॅटिंग ट्रॅकवर नाव आहे प्रवीण. प्रवीण धुमाळ सध्याच्या घडीला बासमती चावल त्याला म्हटलं जातं. इथं मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता. धावबाची संधी निर्माण झालेली आहे. पण याच दरम्यान प्रवीणनी मात्र आपला अकाउंट ओपन केलेला आहे. 1 धावांनी धावसंख्येचा विचार केला तर फक्त धावा लगावल्या जातात 18 धावा. रवी यांचं कौतुक करावं लागेल. शेवटचा चेंडू आहे. आता बासमती चावल, राजमा चावल म्हणजे किती चावल आहे ते. बटर पण आहे. क्या बात आहे. खारी पण आहे, बटर पण आहे, चाय पण असेल, कॉफी पण असेल. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. हो येस. इथं 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आपण जर विचार केला तर बीपीजीसी टायगर्स कुठेतरी दहाडलेले नाही आहेत. खरं तर टायगर्स म्हटलं तर दहशत असते, पण इथं मात्र थोडेसे नरम आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 20 झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. प्रथमेश डीजे एक आगळं वेगळं संगीत होऊन जाऊन देत आता. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. बासमती चावल साठी जोरदार ताल्या होऊन जाऊन दे. संतोषा चला बॅटर पाठवा, लवकर बॅटर पाठवा. स्ट्रायकर स्ट्रायकर फलंदाज पाठवा. मला पण टाइम नाही आला. ते बनवणार होतो, मला पण टाइम नाही भेटला याला. स्ट्रॉंग बनवून ठीक असतील ना. थंड्याच्या बाटल्या आणल्या तर तिकडे टाकून ठेवले. टच पे रे बोललो तो आधीला. मी आधीला बोललो किरण भेटेल तिकडं, त्याला घ्या बोललो. आधी बोललो ना तुला. पाऊचं गायबच आहे. पाऊ किती? 21. चला धडाडीचे 2 बॅटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसत आहेत. दादा आता तरी 12 मॅन पाठवा. स्ट्रायकर्स आता तुम्ही फील्डिंगला आहे ना, या ना आता. आओ ना जनाब, थोड़ा सा तकलीफ कीजिए ना.
यस, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅच ऑन. लो स्कोरिंग मॅच आहे मित्रांनो. आणि जेवढ्या पण लो स्कोरिंग मॅच होतात ना, तर शेवटच्या चेंडूपर्यंत जरूर नक्कीच मॅच ती जाताना दिसते. पण बघायचं ही मॅच जाईल का. मात्र जबरदस्त चेंडूची हाताळणी. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. बॉलच नाही. परब, खर तर हेमंत परब आपण जर विचार केला तर सातत्याने मॅनेजमेंट टीम मध्ये आहेत आणि बारीक लक्ष आहे. खर तर मेहनत मात्र जास्त आहे. पुढे सरसावले. डान्सिंग ऑन द स्ट्रोक बघायला भेटला. काऊ कॉर्नरच्या दिशेने थोडासा फंबल झाला. आता बघायचं धावबाची संधी निर्माण झालेली आहे. पण फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या घरी पोहोचलेत. आता यांना असं म्हणावं लागेल, आखो ही आखो में इशारा हुआ, जहां पर एक रन थे वहां पर 2 रन का चुपचाप सहारा हुआ. स्कोर कार्ड मात्र आपण जर विचार केला तर 2 धावा. स्लो वन चेंडू होता. चेंडूची वाट बघितली, त्यानंतर चेंडूला योग्य ठिकाणी धाडलं जात आहे. पुन्हा एकदा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आता जणू काही कॉम्प्लेन पिऊन आलेले आहेत का काय, आता ते बघावं लागेल. मग कॉम्प्लेन असेल, बोरविटा असेल, डाबर का च्यवनप्राश. म्हणजे 2 बॅटर युवा आहेत, फ्रेश लेग आहे आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. इथं मात्र एक वेगळा स्ट्रोक आपल्याला बघायला भेटला. फंबल झालं पण कुठलंही नुकसान नाही आहे. आपण जर विचार केला तर 5 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. खरं तर लो स्कोरिंग मॅच आहे. टार्गेटचा विचार केला तर 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. अगर हे 2 बॅटर टिकले तर मला वाटतं हा सामना 2 षटकामध्ये संपेल का काय, आता बघायचं आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटला अनिश्चितताचं गेम म्हटलं जातं. प्रिडिक्शन फेल आहे. भूषण दादा कंपनी व्हाईट एम व्हाईट. लो फुलटर चेंडू होता. ऑस्टिन, एक वेगळी फिल्डिंग. फंबल झालं. आता सातत्याने रेग्युलर क्रिकेटर नाही आहेत. खरं तर ऑस्टिन म्हटलं तर WWE चा सुपरस्टार स्टोन ऑस्टिनची आम्हाला आठवण झाली, पण हे नकली ऑस्टिन आहेत, इंडियन ऑस्टिन आहेत. इथं मात्र एक वेगळा स्ट्रोक. पुन्हा एकदा 2 धावा. चेंडूचा पाठलाग केला जातोय. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का, नक्कीच. 3 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा. खरं तर सामन्यामध्ये मजबूत पकड मात्र झालेली आहे, तीच म्हणजे बीपीजीसी स्ट्रायकर्स. चला डीजे मास्टर होऊन जाऊन दे सुंदर संगीत. खरं तर पहिलं षटक संपुष्टात आलेत. पहिल्या षटकानंतर बीपीजीसी स्ट्रायकर या संघाने धावा गोळा केल्यात असं म्हणावं लागेल की 11 धावा. वेगवान चेंडू. खरं तर नवीन बॉलर सध्याच्या घडीला. आणि इथं मात्र एक ऍक्सिडेंट मात्र बघायला भेटला. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. धन्यवाद. बापू गायकवाड. सागर नवीन बॅट्समॅन. फलंदाजी ट्रॅकवर बापू गायकवाड, गोलंदाजी ट्रॅकवर. खरं तर सामना अजून संपलेला नाहीये, कारण अजून मी जिंकलेलो नाहीये. इथं मात्र लेट कटचा फटका बघायला भेटला. शॉर्ट थर्डमॅनला प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, पण एकाच धावामध्ये समाधान मात्र मानावं लागेल. आणि या चेंडूमध्ये 1 धावांची सांगता झाली. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा.
पुन्हा एकदा एक धाव काढली जाते स्ट्राईक एंड वरती. बंटी बंटी हो हो बिग हिट. आता झेल होईल का? आहाहाहाहा. हे प्रभु प्रेमनाथम जगन्नाथम, ये क्या हुआ, ये क्यों हुआ, ये कैसे हुआ, पता ही नहीं चला. कैच छूट गया. हा इथं मात्र पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड. खर तर सिंगल डबल अगर धावा काढल्या तर नक्कीच बीपीजीसी स्ट्रायकर्स हा सामना सहज रित्या जिंकू शकते. 16 धावा. आता 12 चेंडू मध्ये आपण जर विचार केला तर 5 धावांची गरज आहे मित्रांनो. फरीद शेख सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. बंटी हा फरीद शेख यांचा मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. बंटीने मात्र चेंडू सोडला होता. शॉर्ट फॉर्मेट आहे. तुम्हाला चेंडूची वाट बघायची नाही, खरं तर चेंडूची वाट लावायची असते. खरं तर असं क्रिकेट आपण जर विचार केला तर टेस्ट मॅच मध्ये असा फॉर्मॅट खेळला जातोय. या टायमाला मात्र डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय. पंच आमचे जवळ वळतायत. इशारा आलाय वाईट चेंडूचा. पुन्हा एकदा सध्याच्या घडीला उजव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी झाली. पंच पुन्हा एकदा आमच्याजवळ वळतायत आणि इशारा आलाय बॅक टू बॅक. दुसरा वाईट. फरीद सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. या टायमाला प्रॉपर हिट झालेला नाहीये. जमिनीला गुदगुळ्या करत मात्र चेंडू चाललाय ऑनच्या दिशेने. जबरदस्त क्षेत्ररक्षण धावबाची संधी निर्माण झालेली आहे. फलंदाजाला माघारी परतावा लागेल. डीजे धन्यवाद डीजे. खरं तर डीजे प्रथमेश यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी आठवण करून दिली. येणाऱ्या काळामध्ये आपण जर विचार केला तर काहीच दिवसामध्ये होळीचा सण मात्र पूर्ण महाराष्ट्रभर मध्ये ना पूर्ण भारताभर मध्ये साजरा करण्यात येणार आहे. कारण होळी म्हटलं तर बुरा न मानो यारो होळी आहे. चला मॅच संपलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन बीपीजीसी स्ट्रायकर्स. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. पवित्र हॉस्पिटॅलिटी आणि बीपीजीसी सिक्युरिटी मॅच संपली. चला डीजे प्रथमेश.